दरम्यान मराठा आरक्षण उपसमितीवरून वाद पेटलेला असताना जरांगे पाटील आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वाद सुरू झालेला आहे। कितीही समित्या स्थापन झाल्या तरी सुद्धा आम्ही आंदोलन करणारच अशी भूमिका जरांगेंनी घेतली। त्यावरून आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे, सरकार आपलं काम करेल असं आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिलंय। उपसमिती गठीत केले म्हणजे ते पूर्वीच ना, ते का नवीन खुले का काही? पहिले चंद्रकांत दादा होते, आता कोण काम दुसरं केलंय? उपसमिती गठीत करणं आणि आमच्या मागण्या ही वेगळा वेगळा विषय आहे आणि ते नवीन नाहीये। जरी वेगळा विषय असला काय नसला काय, उपसमिती ही पूर्वीचीच आहे, फक्त त्यातले खांदे बदलेलेत। पोळ्याच्या दिवशी खांदे बदलेलेत, कारण आमच्या तिकडे दुपारून सकाळून नांगराला खांदे बदलेत। ही बैल झालं की त्याला दुखीते, त्याला झालं की फक्त खांदे बदलेलेत। पहिला वेगळा होता, आता ही पोळ्याच्या दिवशी फक्त खांदे बदल झाली, बाकी काय नाही। तो त्याला मंजुरी द्या, ते लागू करा, हे काम करावं अशी दिशाभूल आणि लोक असे येड्यात काढायचं बंद करा तुम्ही लोकांना। मराठ्यांच्या लोकांना कळतंय ही उपसमिती पहिली स्थापन आहे ना, आता नवीन काय केलंय आम्हाला ते नाही पाहिजे। आमच्या मागण्या ज्या आहेत ना त्याची अंमलबजावणी देऊन त्याच्यासाठी बैठक घ्या। बाकीच्या गोष्टी ऐकण्यात आम्हाला रस नाही, आनंद नाही ना, आम्हाला त्याच्याकडे डुकून बघायचं नाही। मुंबईला आम्ही येणार, तुम्ही जर अंमलबजावणी नाही दिल्या तर। आंदोलन करणं न करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही। परंतु त्या समितीमध्ये मला काम करण्याची संधी मुख्यमंत्री आणि शिंदे साहेबांनी दिलेली आहे। मराठा समाजाच्या उन्नतीसाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही त्याच्यामध्ये करणार आहोत। बघा, मोर्चा आणि आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, याच्यावर अजून मी काय बोलू? राज्य सरकार आपलं काम करते, समाजाला सर्वंकष मराठा समाजाच्या हिताची भूमिका हीच देवेंद्रजी आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे।